नगरी रे, सारी नगरी रे। आया फिर रज का बाका संभाल तेरी नगरी रे। ओ आया फिर रज का बाका संभाल तेरी नगरी रे। अरे मच गया शोर सारी नगरी रे, सारी नगरी रे। आया फिर रज का बाका संभाल तेरी नगरी रे। ओ आया फिर रज का बाका संभाल तेरी नगरी रे। वर्ष देखील मोठ्या प्रमाणात आज आयोजन केला होता आणि सर्वप्रथम तर सर्व बालगोपालांना या दहीहंडी उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा। आणि आयोजनाची आमची भूमिका तर आपल्याला माहीतच आहे की आता विधानसभेचा बिगुल वाजलेला आहे आणि त्या अनुषंगाने मनसे देखील सन्मान्य राजसाहेब ठाकरे विविध ठिकाणी दौरे करत आहे। पण पनवेल तालुका पनवेल विधानसभा जी आपली आहे त्या ठिकाणी देखील आमची तयारी चालू आहे की तिकडे देखील आमचा एक चांगला असा उमेदवार देण्याची आमची तयारी चालली आहे। तो उमेदवार म्हणजे आधी जे साहेबाई केलंय ते झालंय, पण इकडे आतापर्यंत आता साहेबांचा दौरा येणार आहे, कोकण दौरा, तर त्यानंतर ते इकडचं पण उमेदवार लवकरात लवकर जाहीर होण्याची शक्यता आहे। आणि मग समोर कोणताही बलाढ्य उमेदवार असू दे, कारण आताची जी जनता आहे ही फक्त आणि फक्त मनसेकडं एक आशेने आणि विश्वासाने की मनसे कुठेतरी ग्राउंड लेवलला उतरते आणि सर्वसामान्य जनतेचा प्रश्न सॉल्व्ह करते, म्हणून इतर पक्ष अलग अलग घटित झालेले आहेत, पण मनसेकडे त्यांचा सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांच्याकडे विश्वास आहे। जर या विधानसभेने पनवेल विधानसभेमध्ये जर साहेबाई उमेदवारी दिली तर 100% आम्ही जर ग्राउंड लेवलचे कार्यकर्ते आहोत आणि उमेदवारी दिल्यानंतरच नाही तर याआधी देखील आम्ही विविध ठिकाणी जसे शाळा असतील, आदिवासी पाड्या असतील किंवा ग्रामपंचायतचे रस्ते असतील किंवा योजना असतील या CSR असतील या माध्यमातून आम्ही कार्यक्रम घेतच असतो। पण आम्हाला जर संधी दिली तर खरोखर की काम कसं केलं पाहिजे आणि जनतेचे प्रश्न कसे सॉल्व्ह केले पाहिजे याच्यापेक्षा संयमी आमचा 15 वर्षाचा हा कारकिर्दीचा संयम आहे तो जनतेला बघायला मिळेल। आणि खरोखर जर बघा जनतेने पण विचार केला पाहिजे की तुम्ही उमेदवार असा श्रीमंत असा निवडून न आणतानी हा सर्वसामान्य जनतेमधला तुमच्या आमच्यामध्ये बसणारा जो भाजीपाल्याला गेला पाहिजे, भाजी आणण्यासाठी मार्केटमध्ये पण गेला असला तरी तो जनतेला भेटला पाहिजे असा उमेदवार जर दिला तर खरोखर कुठेतरी जनतेला एक चांगलं असं जे आता आपण बघतो महाराष्ट्रभर महिलांवर अत्याचार होत आहे, हे सन्मान्य साहेबांना जर आपण सत्ता दिली तर खरोखर याला एक चाप बसेल आणि आपल्याला हवं तसा हा कायदा भक्कम केला जाईल।